मित्रांनो, इकडे ही अळी लावलेली आहेत. नवीन पावसाळ्यापूर्वी रोपं तयार केलेत. प्लस इथे आहेत आणि इथे आहे. डॅडी त्यांच्यासाठी संपूर्ण असा मोठा मांडव बनवला आहे. तर त्याला ते आता वरती बांधून घेत आहेत, जाडजूड व्यवस्थित मजबूत राहावं म्हणून. मांडव म्हणजे जी पण काही दोडकी, चवळीची असतील रोपं, घोसाळी, काकडी लावलेत, त्याचे वेल व्यवस्थित ह्या मांडवावरती चढतील. आणि त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या शिऱ्या इथे वडिलांनी आधीच जमा करून ठेवल्यात. तर त्याच्यावरती लावणार आहोत. बाकीचा नेहमीप्रमाणे हे मे महिन्यामध्ये रोपं बनवली होती, ती मिरच्याची रोपं इथे लावले. ह्या साईडला काही वांग्याची रोपं आहेत. तर त्याच्यावरती थोडीशी फळधारणा झाले, पण ते वांदर त्रास देतात म्हणून आजूबाजूने साडी लावून घेतले. यावर्षी पण खूप वांदरांनी त्रास दिला होता. तर हे अजून नेहमी काय ना काहीतरी होतच होतं. हे अळी जाळताना इथे जी नेट फेन्सिंगला आम्ही नेट लावलं होतं, तर ते हवेमुळे संपूर्ण नेट एका साईडने पेट घेतला होता. तर एवढा मोठं भगदाड पडलं आहे. तर आता ह्यावर्षी पुन्हा त्याला फेन्स करायचं आहे. वडील संपूर्ण ते मांडवाला जरा भक्कमपणा यावं म्हणून नवीन हे बांबू आणून ठेवले, शिऱ्या त्याच्यावरती व्यवस्थित बांधून घेत आहेत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा, लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, इथे आम्ही भाताची पेरणी केली आणि ह्या चोंड्यामध्ये आणि पुढच्या चोंड्यात आम्ही त्याची लावणी करणार आहोत. तर सध्या ह्या आजूबाजूची जेवढी पण सायाची झाडं आहेत, तर त्यांच्यावरती सायाची पानं खूप मोठी असतात म्हणून त्याची छाटणीचं काम चालू आहे. तर इथे छाटणी होते, ह्या झाडाची आम्ही छाटणी करतो. आजूबाजूची झाडं तिकडनं सुरुवात केली होती, ती संपूर्ण झाडं छाटून झाले. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलं, हे होईल आणि मग इकडची 2-3 झाडं आहेत, ती पण छाटून होतील. एकदा पूर्ण छाटून झाली का मग मी अपडेट तुम्हाला देईन. संध्याकाळच्या कामामध्ये आम्ही झाडं इथे मिरच्यांची रोपं लावलेली आहेत. तर आता वडील त्याला पाणी घालत आहेत. नंतर इथे काही अळी लावलेत, ज्याच्यामध्ये भेंडी आणि तत्सम भाज्या आहेत. इथे पण काही भाज्या आहेत. इकडे आहेत, या साड्यांच्या पलीकडे वांग्याची झाडं आहेत. वांदर त्रास देतात म्हणून त्यांना असं वेगळं इंटरनल कोपन करून ठेवलं आहे. इथे वेगवेगळी 4 अळी आहेत. त्यात काकडी, दोडकी, घेवडा आणि पारोसा हे लावलेले आहेत.
आता इथे ह्या मिरच्यांना पाणी झाल्यानंतर ह्या आळ्यांना पाणी घातलं जाईल आणि नंतर मग वडील इव्हनिंग वॉकसाठी हा इथे राजू आहे त्याला घेऊन जातील, म्हणजे त्याचे पण पाय मोकळे होतील आणि वडिलांचा इव्हनिंग वॉकही पूर्ण होईल. मित्रांनो, वडील आता त्यांच्या इव्हनिंग वॉकला राजूला घेऊन गेलेत. आता ते अर्ध्या एक तासाने राऊंड मारून परत येतील. मित्रांनो, तिकडे वडिलांनी भाजीपाल्याला पाणी घातलं होतं, तर टाकी थोडी खाली झाली असेल तर विहिरीचा पंप लावला आहे. तर आता आई ते पाठच्या साईडला पाणी भरते, पाणी घालते नारळीच्या झाडांना, म्हणजे उद्या सकाळी जेव्हा ग्रामपंचायतीचं पाणी येईल तेव्हा कामाचा प्रेशर थोडा कमी असेल. मी आता ही विहिरीचं पाणी ह्या टाकीमध्ये येतं, तर मी आता जाऊन लेवल चेक करतो किती पाणी येते, मग टाकी भरल्यावरती पंप बंद करता येईल. मित्रांनी थोड्या वेळापूर्वीच ही पेरणी केली, तिथल्या सागाच्या झाडांची छाटणी केली होती, म्हणजे पावसाळ्यात सागामुळे पाण्याचं नुकसान, शेताचं नुकसान होऊ नये म्हणून आता सगळी कटिंग अशी इथे साईडला ठेवलेली आहे. मग उद्या सकाळी उठून त्यांना व्यवस्थित छाटणी करून ठेवता येईल. आणि मी आता टाकीजवळ आलो आहे, तर टाकीची लेवल चेक करेन. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ संध्याकाळी मी अमावस्येचा नारळ देतानाचा शूट करून संपवेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, आज अमावस्या आहे, तर अमावस्येच्या जागेच्या राखणदाराला नारळ देत आहोत. घराच्या कंपाऊंडमध्ये जेवढा काय फिरत असतो त्याच्यावर आपण तुझं नियंत्रण ठेवलं, तसंच आपण नियंत्रण ठेव आणि नारळ सोन्याचा गोळा मागणी करून घे, सांभाळ. तसेच इथपासून मुंबईपर्यंत आपल्या सुखाची सांभाळ आणि नारळ सोन्याचा गोळा मान्य करू. मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आभार. लाईक, शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.